सराफ व्यावसायिकाच्या मुलाच्या डोक्याला बंदूक लावून मारहाण करत व्याजाच्या पैशात व्यावसायिकाची फसवणूक करून पैसे उकळले। तर या प्रकरणी पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा प्रकार अहिल्यानगर शहरात घडलाय। अहिल्यानगर शहरातील एका सराफ व्यावसायिकाला व्याजाचे पैसे देत नाही म्हणून व्यापाऱ्यास आणि त्याच्या कुटुंबियांस मारहाण करण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी हिमेश पोरवाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात कविता पराळे, सोहन सातपुते, रमाकांत पराळे, माहेश्वरी पराळे, प्रणव पराळे, ऋषी पराळे आणि त्यांच्यासोबत बाउन्सर सारखे दिसणारे 4-5 अनोळखी लोक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। हिमेश पोरवाल यांचा वडिलोपार्जित सोने चांदी विक्रीचा व्यवसाय आहे। हा व्यवसाय त्यांचे वडील 2008 सालापासून ते 2020 पर्यंत पाहत होते। त्यावेळी त्यांच्या दुकानाचे ग्राहक म्हणून कविता पराळे या नेहमी सोने खरेदी करण्यासाठी येत होत्या। काही पैसे देऊन आणि काही पैसे उधारीवर ठेवून सोनं घेऊन जात होत्या। जुन्या गिराईक असल्यामुळे आणि विश्वास असल्यामुळे पैसे कधी रोख तर कधी काही दिवसांसाठी पैसे उधार ठेवत असत। थोड्याच दिवसात उधारीचे पैसे देखील आणून देत असत। असा व्यवहार सुरू असताना हिमेश पोरवाल आणि त्यांचे वडील यांची मिळून 2008 ते 2020 पर्यंत उधारीचे अंदाजे 1,50,00,000 रुपये झाले होते। 2020 मध्ये हितेश पोरवाल यांच्या वडिलांचं निधन झालं आणि कोरोना नंतर हितेश पोरवाल यांच्याकडे व्यवसायात लावण्यासाठी भांडवल कमी पडल्यानं व्यवसाय ठप्प झाला होता। त्यावेळी कविता पराळे यांना त्यांच्याकडे असलेल्या उधारीचे पैसे वारंवार मागूनही त्या ते पैसे देत नव्हत्या। तर 2024 मध्ये कविता पराळे या दुकानात आल्या आणि त्यांनी सांगितलं की माझ्याकडे पैसे नाहीयेत, मात्र मी तुम्हाला व्यवसायासाठी व्याजावर पैसे मिळवून देऊ शकते। हितेश पोरवाल यांनाही पैशाची गरज असल्यानं त्यांनी वार्षिक 15% दरानं व्याजावर पैसे घेतले। त्यापोटी कविता पराळे आणि सोहन सातपुते यांनी माझ्याकडून 10 कोरे चेक घेतले आणि एका वकिलाकडे नोटरी केल्यानंतर 6 जून 2024 रोजी 16 लाख रुपये सोहन सातपुते यांनी पोरवाल यांना दिले। तर राहिलेले पैसे थोड्याच दिवसात देतो असं दोघांनीही आश्वासन दिलं आणि व्याजाचे पैसे हे दर महिन्याचे 20 तारखेला 20,000 रुपये देण्याचं ठरलं। मात्र त्यानंतर काही दिवसांनी 19 लाख रुपये पोरवाल यांना देण्यात आले। त्यानंतर पुन्हा 9 लाख रुपये पोरवाल यांच्याकडून कविता यांनी मागून घेतले। मात्र पूर्ण व्यवहार झाला नसल्याने पोरवाल यांनी आपल्या दुकानातील काही सोने एका खाजगी फायनान्समध्ये ठेवून त्यावर कर्ज काढून आपली गरज भागून घेतली होती। तोपर्यंत सुरेश सातपुते यांच्याकडून घेतलेल्या 26 लाख रुपयांवर फेब्रुवारी 2025 पर्यंत 20,000 रुपये प्रत्येक महिन्याचे 20 तारखेला व्याज रोख स्वरूपात पोरवाल देत होते। मात्र 25 फेब्रुवारी 2025 रोजी कविता यांनी पोरवाल यांच्या दुकानात येऊन आता पुढच्या महिन्यापासून तुला 1 कोटी रुपयावर 15% व्याज द्यावं लागणार असून त्याप्रमाणे व्याज दे अशी दमबाजी करण्यात आली। मात्र हा व्यवहार नसल्यानं जो व्यवहार आहे त्याचे पैसे मी देण्यास तयार आहे, मात्र जो व्यवहार ठरलेला नाही त्या व्यवहाराचे पोरवाल यांनी पैसे देण्यास नकार दिला। त्यानंतर कविता पराळे यांनी पोरवाल यांच्या घरच्यांना दमबाजी करत मला माझे पैसे द्या असं म्हणत शिवीगाळ करून व्यावसायिक पोरवाल यांची 4 चाकी हुंडाई कंपनीची कार बळजबरीनं घेऊन गेल्या। त्यानंतर 7 जुलै रोजी पुन्हा कविता पराळे, रमाकांत पराळे, माहेश्वरी पराळे, प्रणव पराळे, ऋषी पराळे आणि काही बाउन्सर यांनी पोरवाल यांच्या घरात घुसून पोरवाल यांचा मुलगा विहार याच्या डोक्याला बंदूक लावून 15 लाख रुपये दे, नाही तर इथेच मारून टाकेल अशी धमकी दिली। तसेच पोरवाल यांच्या पत्नीला देखील मारहाण करण्यात आली, शिवीगाळ करण्यात आली। या प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।